मित्रांनो, पोलीस भरतीला नेहमी विचारण्यात येणारा रेल्वे गाडीवरील हे उदाहरण आपण आज घेऊन आलेलो आहोत। उदाहरण काय ते पाहूया। दोन रेल्वे गाड्यांची लांबी अनुक्रमे 88 मीटर व 52 मीटर आहे। त्यांचा वेग अनुक्रमे 43 किलोमीटर पर आवर व 36 किलोमीटर पर आवर आहे। तर त्या गाड्या एकाच दिशेने जाताना एक गाडी दुसऱ्या गाडीला किती वेळात ओलांडेल असं विचारलेलं आहे। मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवायचं, जर गाड्या एकाच दिशेने जात असतील किंवा विरुद्ध दिशेने जात असतील तर नेहमी काय करायचं, जी रेल्वे गाड्यांची लांबी आहे त्या लांबीची नेहमी बेरीज घ्यायची। तर आता याच्यामध्ये जे रेल्वे गाडीची लांबी दिलेली आहे ते जे अंतर आहे ते अंतर बरोबर एका रेल्वे गाडीची लांबी 88 मीटर आहे आणि दुसऱ्या रेल्वे गाडीची लांबी 52 मीटर आहे। या दोघांची बेरीज येणार 140 मीटर। हे जे अंतर आहे मित्रांनो, हे अंतर त्या दोन्ही रेल्वे गाड्यांना एकमेकांना ओलांडत असताना ओलांडायचं असतं। आता हे अंतर जे ओलांडायचं आहे त्या एकाच दिशेने जात आहेत। तर एकाच दिशेने जात असताना काय होत असतं मित्रांनो, एक गाडी दुसऱ्या गाडीला ओलांडत असताना एकाच दिशेने जर जात असतील त्या तर नेहमी काय करायचं असतं, त्यांच्या ताशी वेगांची वजाबाकी घ्यायची असते। आणि जर गाड्या विरुद्ध दिशेने जात असतील तर त्यांच्या ताशी वेगांची बेरीज घ्यायची असते। आता इथे या दोन्ही पण गाड्या एकाच दिशेने जात असल्यामुळे आपल्याला त्यांचा ताशी वेग जो घ्यायचा आहे, ताशी वेग बरोबर एकाच दिशेने असल्यामुळे त्यांच्या ताशी वेगाची वजाबाकी घ्यायची। तर 43 वजा 36 बरोबर 7 किलोमीटर पर आवर। हे काय झालं, त्यांचा ताशी वेग झाला। तर आता आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार काय करायचं, वेळ आणि अंतर जो ताशी वेग आहे तो किलोमीटर मध्ये दिलेला आहे। तर आपल्याला काय करायचं, तासाचं रूपांतर सेकंदामध्ये करायचं। आपल्याला माहिती आहे एका तासामध्ये किती सेकंद असतात, 36 सेकंद असतात। आणि अंतर म्हणलं तर त्या रेल्वे गाडीचा ताशी वेग, ठीक आहे, ताशी वेग आहे 7 किलोमीटर, याचं रूपांतर करायचं मीटर मध्ये। 7 किलोमीटर म्हणजे 7000 मीटर, ठीक आहे। 36 सेकंदामध्ये अंतर जातात 7000 मीटर। आता ह्या रेल्वे गाड्या एकाच दिशेने जात असताना एक गाडी दुसऱ्या गाडीला ओलांडत आहे, म्हणजेच त्यांचं एकमेकांचं अंतर पार करत आहेत। तर यांचं एकमेकांचं दोघींचं मिळून अंतर आहे 140 मीटर। अंतर खाली अंतर लिहा, 140 मीटरला किती वेळ लागेल याचा तिरपा गुणाकार केल्याच्या नंतर डायरेक्टली आपल्याला या प्रश्नाचं फायनल आन्सर मिळणार आहे। पाहूया त्यांचा तिरपा गुणाकार किती येतो, 140 गुणिले 3600 छेद 7000, ठीक आहे। पहिले तर हे 0 कॅन्सल होतील, 1 2 3 1 2 3, या 7 ने 14 ला 2 चा भाग जातो, 36 ची दुप्पट 72। हे जे आलेलं उत्तर आहे, इथं आपण सेकंदामध्ये घेतलेला होता वेळ, म्हणून हे पण काय आलेलं असणार, सेकंदामध्ये आलेलं असणार। तर मित्रांनो, या प्रश्नाचं फायनल आन्सर झालं 72 सेकंद।